तर बघू आता ह्यो कसा ब्लॉग बनवतो. तर हे बघा आले मी, माझा चेहरा दिसतोय का नाही सांगा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही जसं की मला बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये की आपण ना सकाळी आलतो 6 वाजता, म्हणजे आत्ता मी सकाळी आलतो 6 वाजता आणि मग बाहेर ब्लॉग काढून गेलो. मग जरा बसलो. तर या असं म्हणजे कष्ट तर करायच लागेल, कारण की ना हे आपलं मी स्टार्टिंगलाच म्हणजे सुरू झालो. जरा डोकं खायला पक्क होतोय मी लय, मला आता बोलता पण येत नाही आहे. तर आज काय नाही, आपण असंच म्हणजे बसलोय, असं काय करायचं काय नाही ते माहीत नाही. हे बघा हे पुढचं झाड जसं की तुम्हाला दाखवलं होतं मी. तर हे म्हणजे इथं बसायला आम्हाला लय आवडतं, कारण की ह्यो बाकडा आहे ना, ह्यो आमचा आता फेवरेट झालेला आहे. पुढं साईबाबाचं मंदिर पण आहे. आणि मग आता आम्ही असंच बसलो होतो. काय करायचं, कशाला पकवतोय, शांत बस ना. पकवतोय म्हणते गाईस, ब्लॉगरचं काम हेच आण मी ब्लॉग काढतो दे. कसं बघू काय पकडायचं, द्यायला कसं पकडायचं या आता ना. तर बघू आता ह्यो कसा ब्लॉग बनवतो. तर हे बघा आले मी, माझा चेहरा दिसतोय का नाही सांगा. आता आम्ही ब्लॉग काढायला पण आलतो आणि हे करायला पण आलतो. दिसतंय का रे? एवढ्यावरती नको धरू, नीट आणि थोडासा हात असा ठेव ना हात. अरे वाकव की असा, असं ठेव जरा. हा, आणि हे बघा इथं झाड बिड, हे बघा इथं तुषार इथं. तसा शिकला यो, माझं बघून असं धरायचं, असं फिरवायचा. तर चालू दे कंटिन्यू. फुलं तोडायला यायचं होतं आपल्याला. दिसतंय का रे? बघ बरं. दिसतंय. हे बघा इथं हे पांढरी फुलं लागलेत, हे बघा इथं अशी. याचं नाव मला कमेंट मध्ये सांगा. आणि नीट धर की असं. आणि तर तुम्हाला वाटत असेल की यांना पाणी द्यायला किती म्हणजे कष्ट लागत असेल, तर तसं नाही गाईज, या माझ्यासोबत दाखवतो. अरे पण ब्लॉग मी बनवणार आहे ना. हा मग दाखव. तर हे बघा इकडं बघा, इकडं हे बघा इथं डायरेक्ट पाण्याच्या पाईपा बिपा लावल्यात, फुल पाईप अरेंज. हा, आणि सुरू करायचं पाईप बीप, कारण आमची सोसायटी लय खतरनाक आहे. आणि कालच साईबाबाची आरती झालती, हे बघा इथं. पण दाखव नाही शकलो तुम्हाला. आणि आपल्याला फुलं तोडायचे. आणि तुम्हाला पुढच्या गुरुवारी आरती दाखवणार गाईज. आणि मला काय सांगायचं होतं आता की ना, तन्मय आजचा ब्लॉग बनवणार आहे. अरे एवढं हे नको धरू, असं समोरासमोर धर ना, तोंड दिसाय पाहिजे. हा, आता मी आलो तरी मी फ्रेम मध्ये दिसणार. हा, तर ना आजचा ब्लॉग तन्मय बनवणार आहे. तर यो म्हणलाय मला की आज मी बनवतो. तर व्हिडिओ मध्ये बोललाय गाईज, तुम्ही पण आता होते. तर बघा तुम्ही कसं. हे बघा आता फुलं तोडतोय मी, हेच फुलं घेतो आपण लय. अरे तुटलं काय, हे बघा अजून तोडतोय इथला. हे बघा तुटलं, अजून तोडतोय. हे बघा एक तुटलं. आणि याच्यात मुंग्या पण असतात, पण आज नाहीये. ब्लॉगच्या आणि पळून गेल्या काय. ब्लॉगमुळं पळून गेल्या वाटतं. आणि इथं पण एक तोडतो. लय फुलं आहेत गाईज आमच्या सोसायटीत. मला नीट स्टेबल धरता येत नाही. हे बघा कसा बसला इथं मला ब्लॉगिंगचं हे देऊन. आणि हे बघा आत्ता माझे किती झालेत काय माहीत फुलं, तरी मी तोडतोय. हे बघा इथं पण एक आहे. आणि बस एवढे फुलं तोडले. अजून मागं जास्वंदाचं पण फुल आहे. इथं काय फुल नाही, इथं होतेत आत्ता नाही. चला आपण आता मागं जास्वंदाचं फुल तोडू. आणि इथं बघा आपला क्लब हाऊस. आणि इथं पण फुलं येतले सारे. इथं पण एक फुल आलाय मागणं बघा. हे बघा फुल, कॅमेऱ्यामध्येच एक फुल आहे. फुल इंग्लिश मधला फुल नाही का, FOOL. आता जे ब्लॉग काढतोय ते फुल आहे गाईज. फुल म्हणजे माहिती ना अर्थ, इंग्लिश मध्ये फुल असते आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ माहिती असेल. जास्वंदाचा फुल. चला आता मागं हे बघा झाडं. गाईज मला दिलं ब्लॉगिंग करायचं, चांगलं झालं. आणि ही आमच्या साईडची शेजारची सोसायटी आहे बघा. हा, मला येत नाही एवढं ब्लॉगिंग करता, तरी मी करतोय. कॉन्फिडन्स आहे माझा, कॉन्फिडन्स. हे बघा हे तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा मी शूटिंग काढली. आणि हे कन्नेरचं फुल भेटलं आपल्याला एक अजून. मी असे फुलं कलेक्ट करत राहतो. अरे मी कुठं दाखवते, इथं फुल आहे, मला येत नाही आहे. अरे एवढ्या वरती काय काम आहे, तू गटुड आहे काय वरती, असं ठेव ना. हा ठेव का, पण मला जमत नाही ना ते. नीट धर आणि फुलं दाखवताना असं पकडून असं दाखवून फक्त. आणि बघा आमच्या क्लब हाऊसचं काच.
आणि आमच्या सोसायटीचे हे चेअरमन आहेत हे, आणि हे चेअरमन इथं दिसत असेल तुम्हाला. एवढं मला धरता येत नाहीये म्हणून एवढ्यावर याचं चालू आहे. इथं समोर हम दो भाई दोन होता भाई, हे कोण आहे काय माहित, येडे पोरं आहे दोन पुढचे. असं आम्ही फिरतोय आता इथं तिथं. बरं, आम्हाला जास्त काय बोर काम नको धंदे करू, नाही. बोर नको करू जास्त. तू तर बोर करतो रोज, मी बोर नाही करत. आपल्याला कंटेंट भेटत नाही गाईज, रोजच एकच एक दाखवायचं असतं. आपण कुठं फिराय पण जात नाही ना, तर त्याच्यामुळे. आणि हे बघा पपईचं झाड आहे इथं, छोटंच आहे, जास्त मोठं नाही. आणि इथं बी फुलं आहे बघा. इकडे आहे. आणि हे वाला काय आहे गाईज, मला कमेंट मध्ये सांगा. तसं तर मला माहिती गाईज, मला माहिती ते मी सांगू शकतो की त्याचं नाव ना एस पासून सुरू होतंय, तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. चला. एस मधनं स्लेप नाही, पकड फुल. सापाचं झाड आहे ते, सापाचं. पकड. मी याला फुलं दिलेत हातात, हे बघा. तर आता थोड्या वेळात भेटायचं का यांना? थोड्या वेळात भेटू, फक्त खाली थोड्या वेळात भेटू आता. तर आता वाजलेत 11:15 आणि आपलं जेवण बिवण सगळं झालेलं आहे. आणि जरा पाण्याची प्रॉब्लेम आहे, तर ते आपला जाऊ दे, जे ते पर्सनल गोष्ट आहे. जरा आपला तो ड्रम आहे बाहेर, तर त्याच्यातलं पाणी काढून घरात आणायचंय, कारण पुढं भाडेकरी येणार राहिला. तर आता लय म्हणजे काम बिम करायचंय, त्याच्यातलं पाणी हे करायचंय, काय म्हणतात त्याला, काढायचंय. तर तन्मय तर हारला गायस, तन्मयला येत नाहीये. मी सकाळी कॅल्क्युलेट करून बघितलं, तर 42 दिवस झालेत आपल्याला कंप्लीट की आपण ब्लॉग काढतोय. तर आता आपल्याला सवय झाली. तन्मयने एकच दिवस काढला म्हणून त्याला जरा वेगळं वाटतंय. तर तो म्हणला मी नाही काढत, तूच काढ. तर ह्या आरती तो हारलाय आणि मी यो ब्लॉग एंड करून टाकतो. जर का यो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.